डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर आम्ही थांबलो आणि त्यांनी जो संविधान लिहिलं आहे त्या संविधानाची, त्या लोकशाहीची आज हत्या केली गेलेली आहे पुन्हा एकदा महाराष्ट्रात दुसऱ्यांदा। तर आदरणीय पवार साहेब यांचा चेहरा, यांचं काम, यांचा नाव, यांचा फोटो हाच आमच्यासाठी पक्ष आहे, हाच आमच्यासाठी चिन्ह आहे की ज्याचं बोट धरून आपण त्या सिंहासनापर्यंत पोहोचलेलो आहोत। त्याच आधाराला, त्या ज्येष्ठ आधाराला, आज थरथरणाऱ्या आधाराला तुम्ही मागं सारून, त्याला बाजूला सारून सत्तेच्या हव्यासासाठी पुढे जात आहात, तर हे जास्त दिवस टिकणारं नाहीये। जर त्या दिल्लीच्या तख्ताला जर कुठला सह्याद्री उभा राहू शकतो तर त्या सह्याद्रीचं नाव शरद पवार आहे। शरद पवार आले 100 गेले 100। महाराष्ट्राचे नाही तर देशाचे मोठे नेते असलेले शरद पवार यांचा पक्ष आज त्यांचे पुतणे अजित पवार यांना निवडणूक आयोगाने बहाल केलेला आहे। त्यानंतर पिंपरीमध्ये मी आहे आणि कार्यकर्ते प्रचंड चिडलेले आहेत। ज्याप्रमाणे शिवसेना ही एकनाथ शिंदेंना पक्ष आणि चिन्ह दिलं होतं, अगदी तशाच प्रकारे आजचा निर्णय झालेला आहे, आत्ताचा निर्णय झालेला आहे आणि ती जे चिन्ह आणि पक्ष अजित पवारांना देण्यात आलेला आहे। त्यानंतर कार्यकर्ते प्रचंड चिडलेले आहेत, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेऊयात। काय प्रतिक्रिया? पहिली, पक्षही गेलाय, चिन्हही गेलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर आम्ही थांबलो आणि त्यांनी जो संविधान लिहिलं आहे त्या संविधानाची, त्या लोकशाहीची आज हत्या केली गेलेली आहे पुन्हा एकदा महाराष्ट्रात दुसऱ्यांदा। भाजप प्रत्येक राज्यामध्ये जे प्रादेशिक पक्ष आहेत त्या प्रादेशिक पक्षांना फोडण्याचं काम करते, त्या नेत्यांना फोडण्याचं काम करते। जर 2014 नंतर त्यांनी एवढंच काम केलं असेल, त्यांची एवढीच लाट असेल, तर त्यांनी कुणालाही तिकीट द्यावं, कुणाला निवडून आणावं ना। तुम्ही तयार माणसं काँग्रेस मुक्त करायला निघाले होते, काँग्रेस युक्त केलेलं आहे त्यांनी, आणि या घटनेचा आम्हाला काही फरक पडत नाही। ही तर गोष्ट होणार होती, हे ठरलं होतं, स्क्रिप्टेड होतं। खरं तर आदरणीय पवार साहेब यांचा चेहरा, यांचं काम, यांचा नाव, यांचा फोटो हाच आमच्यासाठी पक्ष आहे, हाच आमच्यासाठी चिन्ह आहे आणि त्यांच्या ज्या कामाच्या जोरावर येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही जनता या त्यांच्याबरोबर झालेल्या गद्दारीचा, अन्यायाचा नक्कीच बदला घेईल। पण दुसऱ्या बाजूला अजित पवारांचा हे पिंपरी चिंचवड बालेकिल्ला मानला जातोय, लढाई सोपी नसणार आहे, काय तयारी आहे? अहो, या पिंपरी चिंचवड शहराचा विकास आधी MIDC इथं पिंपरी चिंचवडमध्ये पवार साहेबांच्या माध्यमातून पल्ली पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना रोजगार दिला पवार साहेबांनी, हे लोकांना माहिती आहे। नंतरच्या काळामध्ये हिंजवडीमध्ये IT हब आणला, महाराष्ट्रातल्याच नाही तर पूर्ण देशातल्या जनतेला पवार साहेबांमुळे रोजगार मिळाला, इथली जनता ओळखून आहे। आणि पवार साहेबांचे जे प्रयत्न असतील, शेतकरी संदर्भातले प्रश्न असतील, महिला संदर्भातले प्रश्न असतील, युवकांच्या संदर्भातील प्रश्न असतील, सगळ्या तुम्ही एकंदरीत बघितलं तर पोलीस खातं असो, कुठलंच खातं असं नाही की जिथं पवार साहेबांनी त्यांच्या कामामुळं त्यांच्यावर प्रभाव पाडला नाही। ही लोक जाणार कुठं? ही लोक तर पवार साहेबांबरोबरच राहणार आणि आदरणीय पवार साहेबांना हे पक्ष वगैरे ही काही नवीन गोष्ट नाही। त्यांनी याआधी देखील महाराष्ट्रामध्ये 3 वेळा 50हून जास्त आमदार स्वतःच्या जीवावर आणण्याची किमया केलेली आणि 4थ्या वेळेस ते 100 आणतील असा विश्वास आज मी दाखवतो। अजित पवार पुतण्यानेच बंड केलाय, काकांच्या डोळ्या देखत पक्ष चिन्ह दोन्ही घेऊन गेलेले आहेत, फार आव्हानात्मक असणार आहे। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर आपण जे उभे राहून, जे बाबासाहेबांनी जे देशाला संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या चिंधड्या उडवून ज्या पद्धतीने इथे घरं फोडण्याचं काम चालू आहे सत्ताधाऱ्यांकडून, त्याला घरातलीच माणसं बळी पडून बाजूला पडतायत। पण त्यांनी एका गोष्टीचं भान ठेवणं गरजेचं होतं की ज्याचं बोट धरून आपण त्या सिंहासनापर्यंत पोहोचलेलो आहोत, त्याच आधाराला, त्या ज्येष्ठ आधाराला, आज थरथरणाऱ्या आधाराला तुम्ही मागं सारून, त्याला बाजूला सारून सत्तेच्या हव्यासासाठी पुढे जात आहात, तर हे जास्त दिवस टिकणारं नाहीये। देशातली जनता, महाराष्ट्रातली जनता हे सर्व उघड्या डोळ्यांनी बघत आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातले, देशातले सर्व पदाधिकारी पक्षाचे साहेबांच्या बाजूने असताना सुद्धा फक्त या आमदारांच्या ह्याच्यावरती, लोकसंख्येच्या आधारावरती हा जो निर्णय आलेला आहे हा पूर्णपणे चुकीचा आहे। ह्याचा अर्थ घरात आलेल्या किंवा कामाला लागलेल्या नोकरदार माणसांच्या ह्याच्यामुळे तुम्ही वडीलधाऱ्यांना जर मागं टाकणार असाल तर हा निर्णय आपल्या संस्कृतीला, आपल्या ह्याला शोभणारा नाही आहे। याला निश्चितपणे ही सर्व जनता उत्तर देईन भविष्यामध्ये, त्यामुळे आम्ही कुठल्याही पद्धतीने खचून जाणार नाही। आमचा शरद पवार साहेब यांचा चेहरा हाच आमचा पक्ष आहे आणि तेच आमचं चिन्ह आहे। त्याच्यामुळे कुठेही खचून न जाता पूर्ण ताकदीने, पूर्ण जोमाने आम्ही इथे कामाला लागू आणि पूर्णपणे त्यांनी दाखवून द्यावं, पवार साहेबांचा फोटो न वापरता निवडणुकीला सामोरं जाऊन निवडून यावं। मग बघू आपण कोण साहेबांच्या बाजूने आहे आणि कोण यांच्या बाजूने आहे।
पक्षही गेलं, चिन्हही गेलंय, फक्त सोबत तुमच्या आहेत 83 वर्षाचे शरद पवार. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्यामध्ये अजितदादांसारखे ज्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केला, अजितदादासारख्या मोठ्या नेत्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केला आणि भ्रष्टाचार केल्यानंतर हे कमळाबाईच्या पदराखाली दडायला गेले होते. कमळाबाईच्या पदराखाली दडायला गेले होते. त्याच्यामध्ये अमोल मिटकरी होते, त्याच्यामध्ये वळसे पाटील होते, छगन भुजबळसारखे 30-30 वर्ष ज्या साहेबांनी त्यांना आमदार केलं, खासदार केले, असे बडे बडे नेते गेले. आणि आज अजितदादा पवारांनी स्वतःच्या बापाचा पक्ष ज्यांनी 83 वर्ष सगळं जनतेसाठी वाहून घेतलं, अशा नेत्यांचा पक्ष अजितदादासारख्या ज्या भ्रष्टाचारी नेत्यांनी हा पक्ष काढून घेण्याचा प्रयत्न केला. मी आपल्याला एक सांगतो, अजितदादा तुम्ही घड्याळ घ्या, अजितदादा तुम्ही घड्याळ घ्या. घड्याळ घेतला असेल, पण तुम्हाला सांगतो आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते त्या घड्याळातले काटे फिरवल्याशिवाय राहणार नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडून चोख प्रत्युत्तर असेल. मी अमोल मिटकरांना सांगतो, तुमची टीव्हीवरची बडबड बंद करा, नाहीतर तुम्हाला याचं उत्तर उद्याची उद्या द्यावं लागेल. साहेबांवरती तुमची बोलण्याची लायकी नाही. आजपर्यंत तुम्ही बाप म्हणत होता शरद पवारांना, आज तुमचा बाप दुसरा झाला कसा? कुठून आणला तुमचा बाप? तुमचा बाप मोदी आणि शहा आहे का? तुमचा बाप फडणवीस आहे का? तुम्ही गेलात, तुम्हाला शुभेच्छा, पण येणाऱ्या काळामध्ये शरद पवार साहेबांच्या वरती बोलायची तुमची लायकी नाही. यापुढे बोलला तर खबरदार, खपून घेतला जाणार नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. अजित दादांचा हा बाले किल्ला आहे पिंपरी चिंचवड, कसं थांबवणार त्यांना? पक्षही गेलाय, चिन्हही गेलं. 100% आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते अजितदादांच्या बाल्या किल्ल्यांवरती आणि अजितदादांची जेवढी पॉवर आहे त्याच्यावरती पाय ठेवून असेल. येणाऱ्या काळामध्ये अजितदादांना या ठिकाणी शहराध्यक्ष तुषार कामटे असतील, युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख असतील, महिला अध्यक्ष असतील, यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहरामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस, पण पवार साहेबांचा झेंडा या ठिकाणी आम्ही फडकावल्याशिवाय राहणार नाही. घड्याळाला काटे भारी पडतील. 100% घड्याळाला आमच्यासारखे काटे भारी पडतील. येणाऱ्या काळात अजितदादांना आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये आमची ताकद दाखवून देऊ की आम्ही कोण आहोत. दादा तुम्ही बारामतीचे आमदार आहात, पण या पिंपरी चिंचवड पुणे जिल्ह्यामध्ये अनेक विधानसभा आहेत आणि त्याच विधानसभेमधले आम्ही सुपुत्र आहोत. तुम्हाला ही तुमची जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. 2 दिवसात तुम्ही बारामतीमध्ये बोललो होता, आता तुम्हाला येणाऱ्या काळात आम्ही दाखवू की आम्ही कोण आहोत ते. ताई, कशा प्रकारे बघताय? पवार साहेबांच्या डोळ्यात देखत पक्ष आणि चिन्ह गेलेत. पवार साहेब एकटे पडलेत. पवार साहेब एकटे पडलेले नाहीयेत. आज आमच्यासारखी सामान्य जनता असेल, सर्व पदाधिकारी वर्ग असेल, आज त्यांच्या पाठीशी महाराष्ट्रासाठी ज्या हाताने आज कष्ट केलेले, या महाराष्ट्रासाठी राबणाऱ्या हातांच्या पाठीशी, सह्याद्रीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारी मायमाऊली जनता आणि आम्ही पदाधिकारी वर्ग भक्कमपणे साहेबांच्या पाठीशी आहोत. आज बाबासाहेबांच्या स्मारकासमोर आम्ही उभं आहेत. आज लोकशाहीची इथं हत्या झालेली उघड्या डोळ्यांनी आम्ही बघतोय. आणि ज्या पद्धतीनं पक्ष फोडलाय, खरं तर ज्या वेळेस स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गेले त्यांच्यानंतर पक्ष फोडला ते नव्हते, परंतु पवार साहेबांच्या डोळ्यात देखत हा पक्ष फोडलाय. याचं उत्तर त्यांना नक्कीच द्यावं लागेल. वेदना होत आहेत का साहेबांना? या वयात सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागतोय, तोही आपल्या पुतण्यानेच बंड केलेला आहे. नक्कीच आम्हाला सर्वांना वेदना होतात. ही आमच्यासाठी अत्यंत जरी संकटाची गोष्ट असेल तरी या संकटाला आम्ही घाबरून जाणारे कार्यकर्ते नाहीत. आज साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे कार्यकर्ते. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की ज्या पवार साहेबांनी 50% महिलांना आरक्षण दिलं, त्या साहेबांच्या पाठीशी किती महिला आहेत? ज्या पवार साहेबांनी आम्हाला 50% आरक्षण दिलं, खरं तर सगळी जनता म्हणजे जेवढ्या आज महिला काम करतात त्या सगळ्या महिलांपर्यंत ही गोष्ट माहिती की आज साहेबांमुळे त्यांना सगळ्या गोष्टीत आरक्षण आहे. मग सैन्यात असेल, राजकारणात असेल, तर प्रत्येक गोष्टींमध्ये आज साहेबांमुळे त्या पुढे आहेत. साहेबांमुळे त्यांना संपत्तीत वाटा मिळालेला आहे. जे त्यांना मिळत आहे ते आज पवार साहेबांचीच कृपा आहे. त्याच्यामुळे नक्कीच महिला वर्ग मोठ्या संख्येने साहेबांच्या पाठीशी आहे. तरी सुद्धा मातब्बर दिग्गज जे काही स्वतःला म्हणून घेतात ते सर्व नेते हे अजितदादांच्या सोबत गेलेले आणि पिंपरी चिंचवडा अजित पवारांचा बाले किल्ला आहे. किती आव्हानात्मक असणार आहे पुढची लढाई? नक्कीच आव्हानात्मक असेल, पण आमच्यासारखे कार्यकर्ते हे जरी ते कुठेच कमी पडणार नाहीत. पवार साहेबांचं नाव आणि त्यांचा फोटो हीच आमची जिद्द आहे, हीच आमची ताकद आहे आणि या ताकदीला त्यांनी आव्हान दिलेलं आहे आणि आम्ही पुरेपूर ते
झेपावणार म्हणजे 100 जे आकडा आज इम्रान भाईंनी सांगितलाय तो आकडा आम्ही पार करून दाखवू एवढं निश्चितच. तुम्हाला काय वाटतंय पक्ष जरी चिन्ह आणि जरी गेलं तरी साहेबांच्या विचाराची लोक साहेबांबरोबर आहेत. दादांना वाटत असेल चिन्ह आणि पक्ष भेटले म्हणजे ते महाराष्ट्राचे दुसरे साहेब होतील, पण ते शक्य नाहीये. तुमच्या मागं जी आता आहेत सत्तेसाठी जी लोक आहेत, तुमची सत्ता गेली, तुम्हाला भाजपने लाताळले की तुमच्या मागं जी लोक आहेत का ती उद्या पवार साहेबांच्या मागं परत येणार आहे. त्यामुळे तुम्ही ते स्वप्न सोडून द्या. तुम्ही मोदी शहाचा चेहरा घेऊन जर जा महाराष्ट्र पुढे आला ना, लोक तुमच्या तोंडात शेण घालतील. तुम्ही आधी तुमच्यावर ईडी सारख्या नरेंद्र मोदींनी जेव्हा 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप केला त्याच्यानंतर महिन्यात तुम्ही लगेच मोदी शहाकडे जाता का? लगेच धुतल्या तांदळाचे होता का? येणाऱ्या काळात तुम्हाला लोक तुमची जागा दाखवून देतील. आणि वाटत असेल पिंपरी चिंचवड अजितदादांचा बाले किल्ला आहे, पण ते आता काही राहिलेला नाहीये बाले किल्ला. इथं आमच्यासारखे कार्यकर्ते आणि पवार साहेबांच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना मानणारी लोक आहेत, तीच पवार साहेबांच्या मागे आहेत. येणाऱ्या निवडणुकीत आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. माझ्यासोबत काही युवा आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया काय सगळं चित्र पाहून काय मनात विचार येतं या समोर या. म्हणजे खरं तर असं वाटतं की लोकशाही सध्या म्हणजे सगळं कायद्याच्या विरुद्ध सगळ्या गोष्टी होत आहेत. तर हे बघून म्हणजे पुढे एक युवा वर्ग म्हणून आम्हाला आता नक्कीच आमचीच काळजी वाटते की उद्या आम्ही आमची मतं घेऊन सरकारसमोर कसं लढणार आहे. म्हणजे आजकाल असं झालेलं आहे की सरकारच आमचा म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला की आवाज दाबण्याचा प्रयत्न करतोय. आणि जर सरकारच असं दाखवते की लोकशाही म्हणजे काहीच नाही आहे, आता लोकशाही फक्त एक कल्पनाच आहे असं जाणवायला लागलेलं आहे. पण काय ना की ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत गेले त्यावेळेस त्यांनी पहिल्या पायरीचं दर्शन घेतलं होतं, लोकशाहीचा सन्मान केला होता. हे सर्व असताना असं असुरक्षित का वाटायला लागलंय? असुरक्षित म्हणजे मोदींचं तर पहिलं तर मला ही गोष्ट पटत नाही की हिंदुत्व पहिलं तर आपला भारत हा सर्वधर्म निरपेक्ष आहे असं आपण संविधानात पण वाचतो. संविधान म्हणजे भारत देश हा आपला पूर्ण संविधानाच्या अंतर्गत सगळ्या गोष्टी करत आहे. तर म्हणजे एखाद्या धर्माविषयी जागरूक होणं असं मोदींकडे बघून मला असं वाटतं की ते फक्त एकाच पक्षाचं म्हणजे एकाच धर्माचं नाव घेऊन पुढे राहत आहेत. तर त्यांनी हा पण विचार केला पाहिजे की आपला भारत हा फक्त हिंदुत्वासाठी नाही आहे, त्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत. आज तू उत्स्फूर्तपणे या ठिकाणी उभी राहिलेली आहेत. आता वेळ झाली आहे, जवळपास 9:30 व्हायला आलेले आहेत. असे कुठले पवार साहेबांचे विचार पटले म्हणून तू पवार साहेबांच्या पक्षाला सपोर्ट करण्यासाठी इथं आलेलेस? पहिलं तर मला शरद पवारांचा शाहू फुले आणि आंबेडकर यांचा महाराष्ट्र हा जो विचार आहे तो विचार मला खूप त्यांच्याकडे आकर्षित करतो. बस एवढं सांगू शकेल. पवार साहेब लढाई जिंकतील, वय 83 आहे. ॲक्च्युली वय मॅटर करत नाही, त्यांची ताकद ही सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. हाऊस द जोश. येस, एज इज अ नंबर. एज फक्त हा एक नंबर असतो, पण त्यांचे जे कामं केलेले आहेत त्या एज नंतर जे आता आम्ही नवीन पक्ष काढू त्याचा नंबर त्या एजपेक्षाही मोठा असेल हे नक्की सांगू तुम्हाला. नक्कीच कार्यकर्त्यांमध्ये पक्ष गेला, चिन्ह गेला तरी उत्साह फार आहे. मात्र अनेकांना बोलायचं आहे. मला वाटतं कोणाला बोलायचं आहे? तुम्हाला काय प्रतिक्रिया? तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर मी एका लाईनमध्ये देऊ इच्छितो. जर त्या दिल्लीच्या तख्ताला जर कुठला सह्याद्री उभा राहू शकतो तर त्या सह्याद्रीचं नाव शरद पवार आहे. शरद पवार देश का नेता कैसा हो, पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे आले 100 गेले 100, पवार साहेब एक नंबर. आले 100 गेले 100. हे चित्र आहे अजित पवारांच्या बाले किल्ल्यातील अर्थात पिंपरी चिंचवड मधील. आपण बघू शकतो पीएमपी मध्ये प्रवासी बसलेले आहेत, तरी सुद्धा ते या ठिकाणी शरद पवारांच्या बाजूने खंबीर उभे आहेत. अजित पवारांच्या बाले किल्ल्यातील हे चित्र आहे. राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह गेल्यानंतर, राष्ट्रवादी पक्षाचं नाव गेल्यानंतर हा उत्साह आहे. युवा कार्यकर्ते आहेत. शरद पवारांचा पक्ष जाऊ द्या, शरद पवारांचा चिन्ह जाऊ द्या, आमच्या सोबत 83 वर्षाचा योद्धा म्हणजे शरद पवार आमच्या सोबत उभे आहेत. तोच आमचा पक्ष आणि तेच आमचं चिन्ह आहे. आणि त्यांना समोर करून आम्ही कुठलीही लढाई जिंकण्यासाठी तयार आहोत असा विश्वास आणि पुढची निवडणुकीची लढाई जिंकण्याचा निर्धार या युवा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. या लाईव्हमध्ये आपण थांबतोय. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पिंपरी चिंचवड.